आरपार आणि दशावतार हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झालेत. कारण आरपार बघितलं तर हा युथचा मूवी आहे, पण आता दशावतार बद्दल जर बोललं तर मी दशावतार बघून आले. पण दशावतारची जी स्टोरी लाईन आहे ती फार अशी स्ट्रेचेबल मला वाटते. ऍज कम्पेअर टू जर आपण त्याचा ट्रेलर बघितला, ट्रेलर मध्ये फार छान वाटलं मला की हा काहीतरी युनिक आणि काहीतरी छान असं मराठी इंडस्ट्रीमध्ये घेऊन येतंय. पण जेव्हा मूवी बघायला गेली तेव्हा मला त्याची जी स्टोरी लाईन आहे ती फार अशी स्ट्रेचेबल वाटली. हा, कोकणामध्ये जे दशावतार प्रेझेंट केलं जातं, तिथली जी संस्कृती आहे, तिथली जी बोली भाषा आहे, त्याचा टच थोडा थोडा मेकर्सने या सिनेमाला दिलेला आहे. आता जर आपण यांच्या कॅरेक्टरवर बोललो तर दिलीप प्रभावळकर सारखं व्यक्तिमत्व या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, ज्यांनी की उत्तम पद्धतीने त्यांचं त्यांचं काम छान केलेलं आहे. त्याच्यामुळे हा तुम्ही म्हणजे दिलीप प्रभावळकरसाठी तुम्ही हा सिनेमा आवर्जून बघू शकता. तर माझ्या हिशोबाने दशावतारला मी 10 पैकी 7.5च रेटिंग देईल. कारण मला स्टोरी लाईन फारशी अशी आवडली नाही. कारण इंटरव्हल पर्यंत फारशी त्यांनी स्ट्रेच केली. त्याच्यानंतर सुद्धा त्यांना काय सांगायचं होतं किंवा त्याच्यामध्ये कोणती ती माईल होती, काय होतं ते अजूनही बऱ्याच लोकांना फार असं लवकर लक्षात येणार नाही अशी ती मूवी आहे. तुम्हाला त्या दशावतार बद्दल काय वाटतंय? कोकणाची संस्कृती कशी आहे आणि मुळात दशावतार काय असतो? हे त्या मूवी मध्ये प्रेझेंट नक्कीच केलेलं आहे. सो तुम्ही जा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला दशावतार कसा वाटला.